नांदेड जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अर्धापूर, मुदखेड आणि भोकर तालुक्यासह प्रचंड नुकसान झाले। अर्धापूर आणि मुदखेड तालुका हा निर्यात होणाऱ्या केळीसाठी प्रसिद्ध आहे। अफगाणिस्तान, इराण, इराकमध्ये इथली केळी निर्यात केली जाते। या भागात काढणीला आलेल्या अनेक केळीच्या बागा उभ्या होत्या, पण काल चक्रीवादळाप्रमाणे आलेल्या वाऱ्यामुळे केळीच्या बागा पडल्या। सर्वाधिक नुकसान लहान परिसरात झाले। एकट्या लहान परिसरात 100 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाले। 2-4 दिवसात काढणीला आलेल्या बागा भुईसपाट झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी। मोहना ईश्वर यादवराव पायदेने, राहणार पारडी। आमच्या कालच्या सोमवारच्या वादळीमध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे। 4000 मळा होता आमच्याकडे, 27-28 रातचा। भरपूर नुकसान म्हणजे काही राहिलेलेच नाही। सोमवारच्या संध्याकाळच्या 7:30च्या नुकसानीमध्ये वारवादानामध्ये घ्यायसारखे पोझिशन आहे। आता काड्या आलेला माल 10-12 लाखाचा चेक पूर्ण नुकसान झालेलं आहे सर। काय तर बागवानाला द्यायचं म्हणलं तरी त्याच्यातले अर्धे निर्धी झाडं चेक जातात हो सर आमचे। काही तक्रार नाही मळ्यामध्ये। आता काय 100-200 मापी लागलेत, लागत नाहीत, काही लागतही नाही बघा। 4000 मळा होता, 90% नुकसान झालेले आमचे। झाडे गेलेले, मोडून उलटून पडलेले। ढोरं होते, ढोरं वाचले आमच्या आंब्याच्या खाली बाजूला आले तुटू। पुरी नुकसान झालेली आहे सर आमची। कमीत कमी 12 ते 13 लाख रुपये नुकसान झाले बघा। काय आता काय येऊ शकत नाही सर त्याच्यामध्ये। 100 झाडं येतील समजा, त्याच्यातले काय देणार आहे ते बागवान आहे? मोडलेल्या झाडाचं काय होतच नाही असं झालेलं आहे। इनकमिंग व्हॉइस कॉल फ्रॉम संदीप देशमुख। काय आणि काय नुकसान झालं? माझं नाव गोविंद पाटील पारडीकर। माझ्याकडे जवळपास 2200 केळीचे बुड आहे। व्यापाऱ्यानं 5.5 लाखाला मागला होता, पण दिला नाही माल चांगला असल्यामुळे। जवळपास माझं 70-80% नुकसान झाले। आमचा जवळपास 27-28च्या रासचा मळा होता, कमीत कमी 6.5-7 लाख रुपये आमचं नुकसान झालं। जवळपास 70% आमचं झाड पडलेलं आहे। पुन्हा आंब्याची झाडं हे पडलीत मोडून, त्याच्यामुळे भरपूर नुकसान झालं। काहीतरी शासनाने काही सढळ हाताने मोठ्या मानाने मदत केली तर काहीतरी समजा होते, नाही तर काही नाही। व्यापारी आता काय झाडं पिढे घेत नाहीत पडलेले, आणि काही पण भावानं मागतात। खूप नुकसान झालं। बिना निसुल्या झाड मोडले की